भावांनो इथं चांगलाच मोठा विषय झालेला दिसतोय। तर लयच मोठी गाडी म्हणजे 10 ते 12 टायरचीच गाडी आहे। बॉडी सेपरेट मुंडक सेपरेट म्हणजे गाडी महिंद्राची गाडीची बॉडी खाली पडेल आणि चिशी टायरची उभी म्हणजे टायरची उभी झाला असेल त्यालाच माहिती झालं किंवा झोपेत पण होऊ शकतं नाही का। त्याच्यामुळे आपल्याला रात्री थोडं झोप लागल्याने वाटलं आपण काय रोडच्याकडे दाबून दिली आणि झोपून घेतलं। सकाळी 7:30 वाजता निघलो तिथं तर काय नाही आरबारा तिथला फोन करून आलो तरी फोन उचलला ना तिथे जायचं आपल्याला। मग भावांनो आलो ना कारंजाला। तर एक्झॅक्ट पॉईंट हा दुपारचा व्यू आहे म्हणजे लोकेशन दुपारचं का तर मागच्या वेळेस नाईटला होतो ना आता दुपारी बघू शकता किती भारी वाटतं नाही का। दुपारी एकदम मोकळं ढाकळ तर समोर मूर्तिजापूर आणि हे लेफ्ट टर्न मारून गेलं का आपलं कारंजा लाड। कशी आहे रस्ते बाहेर नगर जिल्हा जर सोडला ना रस्त्याचे लय भारी टापटीपणा रस्त्याचा। तर आपण पूर्णपणे सर्कल मारून आणले आता काय तर भावांनो आता आपण आलेलो पुलगावच्या माग म्हणजे धामणगावच्या एक्झॅक्टच्या जवळ। तर आता वाजले 11 पण ऊन असं पडलेलं आहे बेकार ऊन मोकार पडेल इकडं। तर आपली गाडी 80च्या स्पीडनं चालू आहे। तर तुम्ही बघू शकता उन्हाचं प्रमाण नाही झालेलं आहे। आणि विषय राहिला माझा सकाळी झोपेले मला काय जातो ना आणि पाहिलं का काय म्हणता भावांनो आमच्या अक्षय भाऊला सपोर्ट करा। मग काय तर आलोय पुलगावच्या पंप म्हणलं काहीतरी नाश्ता करावं का तर भूक लागेल हे आतून नाही नको घालायचं तिकडं तर ते हे समोर लाव त्या गाडीचं चिटकून या गाडी बसली लावून तर काय अडचण नाही भैया। काय तर एकदम पंचाट नाश्ता होता मग काय एक माझा घेतला डायरेक्ट फ्रुटी। तर आपली जान आणि आपला आमल्या काय तर मग गेला ना समोर तुझा टोल पास। तर आता हे बुट्टेबोरी एक्झॅक्टला तर हे बुट्टेबोरीचं एक्झॅक्ट आहे समोर म्हणजे जीप लाल बस आहे का तिथून एक्झॅक्ट पॉईंट उतरायला आहे। टोल वगैरे आपण सगळं पास करून आलेलो आहे पुढं बस काय विषय नाही। आता आपल्याला अजून नंतर अजून 80 किलोमीटर तर रनिंगला येऊन लय पडलंय आता काय सांगा आहे ते बरं आहे। आणि आता कसं आहे तर पब्लिक तर कसं सर्कल आहे पाहिलं का हा सर्कल तुम्हाला पाहायला भेटेल कुठं नागपूरला। तर पूर्ण एकदम ब्रँड बनवलेला आहे आता तरी कमी नाईटला लय राहतो नाही का। कसं आहे तर भावने 1 वाजलाय आता तर सावनेर रोडला आहे आपण आता म्हणजे हिंगणा वगैरे सगळं पास करून पुढं आलोय। तर रोड बघून पण तुम्हाला वाटलं असं का आपण नवीन रोडला आलेलो आहे। तर हा आपण नवीन रोडला आलेलो आहे आणि याच्या आधी आपण 3 वर्षापूर्वी ह्या रोडला यायचो कळमेश्वरला। तर त्याच्यावर मी आज आलेलो आहे आपल्या बाकीच्या गाड्या येते पण मी आज फर्स्ट टाइम आलेलो आहे। सावनेर 25 किलोमीटर आहे सावनेर पासून आपल्याला 25 का 20 किलोमीटर पुढे आहे। तर काहीच अडचण नाही। तर किती भारी लोकेशन आहे बघितलं का तुम्ही तुम्हाला पण एकदम भारी वाटत असं बघायला नाही का नवीन काहीतरी। तर आता पुढे एक टोल प्लाझा आलेला आहे तेवढा टोल प्लाझा पास करायचा मग काही टेन्शन नाही। मग काय तर आता सिंगल रोडचा प्रवास आहे आपला अजून 20 किलोमीटर। तर हे सिंगल रोड आहे। तर भावांना इकडं नाही का संत्रा चालतो संत्रा काय असा का म्हणून राहिला तर इकडं नाही का अख्खी संत्र्याची बाग आहे अख्खी टू झेड। हे काय पलीकडं बाय जांभळाचा बाग होता इकडं माझ्या साईडला संत्र्याचा बाग आहे ही बाई संत्रा पाहिला का संत्र्याचा बाग। तर मग काय तर ही महाराष्ट्र बॉर्डर एकदम लुख्खी महाराष्ट्र खरं भिकायला लागलं का ना आपलं
तर समोर महाराष्ट्र बॉर्डरचा काटा आहे. तर आता आपण जिथं जाऊन आलो का 200 रुपये एंट्री घेतली. तुला म्हणलं गाडी अंडरलोड आहे काय म्हणे, गाडी अंडरलोड असू नाही तर कशी असू 200 रुपये एंट्री लागल. पैसा वसड काय महाराष्ट्र बॉर्डर. आपण दुसऱ्याला नाव ठेवतो सगळ्यात भंगार तर महाराष्ट्र बॉर्डर. पैसे खायच्या बाबतीत म्हणा आणलं तर कशात एमपीची होती, एमपीची बंद केली तशी महाराष्ट्राची पण बंद केली पाहिजे. महाराष्ट्र बॉर्डर कोणते कामाला आहे एमपीचे पोरं, महाराष्ट्रात घ्यायला काय तुमचे रे. तर आपण आत्ता झालेलो आहे डायरेक्ट एमपी मध्ये प्रवेश केलेला आहे आपण आत्ता जस्ट. तर एमपीतले रोड पाहिले किती भारी आणि आपल्याकडले रोड एकदम पांचाट. तरी बॉर्डर आहे. आता तुम्हाला यांची सुद्धा बॉर्डर दाखवतो, यांची बॉर्डर केवढी आहे काय तुम्हाला सुद्धा अंदाजी नाही का या रोडला कशी बॉर्डर आहे काय. म्हणजे आपण नागपूरचं जर समृद्धी सोडल्याच्या नंतर याला येतो कळमेश्वर फाट्याहून राईट मारून शिंदेवाडा रोडला जर घुसलं सावनेर रोड तर काय अडचण नाही. तर ही समोरची बॉर्डर आहे का, ही समोरची आहे का इथं बॉर्डर आहे कार बस. तर शिपा यांची बॉर्डर अरे पास बंद पडेल इकडं येण्यासाठी आहे आणि इकडं म्हणजे लस बेकार नाही का विषय राहू यांचा सुद्धा. काहीतरी तिकडून आलो कंपनीमध्ये 2:30 वाजता. तर ते म्हणतो का उद्या खाली व्हाय. अरे म्हणलं उद्या खाली व्हायला तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही ना. तर घेतली काटा करायला. तर बघू आता काटा पण करीन जेव्हा असा आतमध्ये बसलाय काय अवघड आहे भाऊ. काहीतरी घेतली ना लोडिंग पॉईंटला खाली करायला. तर हे बाई समोर क्रेन आहे त्याने खाली होणार आहे तेव्हा आमल्या त्याचे काय ना खरं चाललं त्यालाच माहिती. तर भाऊन आपली गाडी बिडी झाली खाली. आता आपण निघलो होतो बाहेर काटाबिटा करून कोच वगैरे सगळं घेतलेलं आहे. तर हे कंपनी मालाचं हीच मगजमारीची आधारात ती भाडं राहते इन एवढं आणि त्यांची रुळा ऐका सगळ्या गोष्टी ऐकावं लागत त्या. त्याच्यामुळे आपण नाही का कंपनी माल भरीत नाही. तर आता काय झक मारली भरली गेली पण खाली. आता परत काय भरायचं नाही त्याचा माल परत किती आपण येऊन काय हो तर भरणार तर नाही आपण. आता एकदम थर्ड क्लास पार्टी आहे एकदम बोगस. का तर रात्री पण गाडी भरली कागद बांधावरून सुद्धा त्याने किरकिर घातली तिथंच जागेवर. तर जर आम्ही काय म्हणलो खालच्या खाली मालो कागद टाकी किंवा नाही म्हणे गाडीवरून बांधा. त्याला काय म्हणलं वरून काय बांधा जमणार नाही खालची खाली जमून पाय होत असलं नाही तर काय टाकणार नाही. बरं चालतंय म्हणे घ्या करू तुमच्या शिवून मग पुढील विषय करू नका म्हणे. तर इथं सुद्धा आज रविवार आहे रविवारची गाडी खाली होणार नव्हती पण तरी त्यांनी घाई केली. इथं आल्याच्या नंतर त्यांनी आपल्याकडून 200 रुपये चहा पाणी मागून घेतला खाली केली. तशी काय गाडी खाली करीत नव्हती. तर जाऊन दे आपली गाडी खाली झाली. आपली थोडक्यात ही ट्रिप तर लॉसमध्ये असं समजायचं. तर एखाद्या वेळेस होतच सगळे दिवस सारखे नसत्या. एखादा दिवस मागं पुढं होतो. तर बाकी सगळं जाऊन द्या. तर ह्या ब्लॉकला करूया इथं DN का तर आपला ब्लॉक चांगलाच मोठा झालेला आहे. म्हणजे आता आपण 10-10 मिनिटाचे ब्लॉक सोडू. ज्यादा मोठा नाही का तर माणसाला कंटाळा पाहिला तर 10-10 मिनिटाचे पार्ट करीत जाऊ. तर मग कसं आहे तर या ब्लॉकला इथं DN करून टाकू आणि भेटूया पुढल्या नेक्स्ट ब्लॉकला. तर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.